आणि मागच्या काही कालखंडामध्ये या मैदानाचं नामकरण झालं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई। खऱ्या अर्थानं शर्यत शौकीनांसाठी क्रिकेट शौकीनांसाठी हे आपण मैदान अतिशय लोकप्रिय राहिले। 26 जानेवारीचा अड्डा काय असो आणि खऱ्या अर्थानं यावर्षी अड्ड्यामध्ये लढती कमी झाल्या, परंतु त्या बिल्डिंगवरून जो फोटो खेचला होता ना, व्हिडिओ खेचला होता मयूर म्हात्रे यांनी, पूर्णपणे रायगड ठाण्यामध्ये तो व्हायरल झाला होता। इतकी खचाखच पब्लिक पाहिली होती आपण 26 जानेवारीला सावली मैदानावरती। तर इथे खेळ स्टार्ट होतोय, पहिल्या फेरीतील ही चौथी मॅच। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन गेम स्टार्ट। गोलंदाज तयार। पहिला बॉल लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू आला होता, बॅटची कडा होती। समोर बॅटिंग मार्कवर सज्ज आहेत, एका बाजूला आहे करण बेडेकर तर दुसऱ्या बाजूला निल्सन मडवी। ही आपण जोडी पाहता आगासन टीमकडून। पहिल्यांदा टॉस जिंकला होता बेतवडे टीमने स्वीकार केलाय तो गोलंदाजीचा। प्रहार केलाय, गॅप सिलेक्शन, अप्रतिम फटकेबाजी आणि ती चपराक दिली आणि दुसऱ्याच बॉलवरती इथे चौकार पाहायला मिळतो। करणला मागच्या बॉलवरती शांत ठेवलं आणि त्याच करण या बॉलवरती किरणोत्सव टाकला आणि दागला चौकार। 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये वाखांनी जो खेळ साकार करावा लागेल। काय फटका होता, करण बेडेकर। इथे पहा पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल। अवांतर धावसंख्या क्रमांक पहिली पाहायला मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती। काल आगासन संघ या मैदानावरती 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड जिंकला होता करण बेडेकरनं। इथे शांत खेळ मात्र अजमावला जातो। 1 रन झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आहे, फिल्डर तिथे सज्ज होते बेतवडे टीमचे। अजय पहा एका क्षणार्धामध्ये काय घडतं ना याचं उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं या बॉलवरती फक्त सिंगल होती, आता स्ट्राईकवरती पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर पाहायला मिळतो तो करण, ज्यानं 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्या बनवली। इथे पहा कॉपी बुक स्टाईल फटकेबाजी अजमावली जाते। ऑफ ड्राईव्हचा हा फटका होता, मिड ऑफला चेंडूची मात्र पकड केली जाते। फिल्डर होते प्रथमेश, चेंडूला जज केलं आणि त्यात नंतर पाहायला मिळतो तो निश्चितच डॉट बॉल। 5 चेंडू फेकून झाले या ओव्हरमधील टोटल 4। चेंडू क्रमांक 5, पंचांचा इशारा येतो, इट इज वाईट। बिना मेहनतीची धाव मात्र दान केली जाते। अशा पद्धतीनं खराब चेंडू खूप काही धोक्याचे ठरू शकतात आणि त्यातून मात्र एक चांगलं उत्तर शोधावं लागेल, कारण खऱ्या अर्थानं फलंदाजाच्या शरीर यष्टीपर्यंतचे चेंडू इथे सफर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो। गोलंदाज सज्ज आहे तानाजी। तानाजीनं अप्रतिम गोलंदाजी मित्र म्हणून दाखवली, कारण भले 2 चेंडू त्याच्या भात्यातून वाईट बॉल सबर झाले, 1 चौकार त्यानं खर्च केला आणि तरीसुद्धा त्यानं कमालीची गोलंदाजी ठसनभरा गेम त्यानं सिद्ध केला। 5 चेंडू सबर झाले, बिन गडीबाद 9 धावा धावपटलावरती आगासन टीमच्या। ओम साई आगासन वर्सेस जय हनुमान बेतवडे या 2 संघांदरम्यान ही आपण मॅच पाहता। गोलंदाज तयार, राईट मोड द विकेट, यॉर्कर से वार, विरोधी पे शिकार, शिकंजा घसला, ब्रह्मास्त्र टाकला आणि तोप अक्षरशः दागल्यानंतर तानाजीचा आता मात्र वार बुंद्यात पडला आणि अशा रीतीने विकेटचा बदल। एक स्टार खेळाडू निल्सन मडवी बॅक टू द पवेलियन। काय चेंडू सफर झाला, यॉर्कर लाईन बुंद्यातून चेंडू सफर करताना आपण तानाजीला स्क्रीनवरती पाहता, राईट ओड द विकेट। आणि या प्रश्नावरती उत्तर नव्हतं आणि ते रिक्स उचलण्याचा प्रयत्न होता निल्सन मडवीचा आणि यष्टा मात्र वाकल्या गेल्या। पहिल्या विकेटचं बदल, पहिल्या गडी गारद निल्सन बॅक टू द पवेलियन। दुपारचं हे सत्र क्रिकेट रसिक हळूहळू सायंकाळच्या सत्रामध्ये
तूफान पद्धतीनं पाहायला मिळतील। दोपहर का खाना और आपका या आना बहुत अहमियत रखता है दोस्तों। या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आमचे करंजी काळन सर सुद्धा जलपानाचा स्वाद घेत आहेत आणि आपण मॅच पाहता पहिल्या फेरीतील चौथी आगासन वर्सेस बेतवडे। पहिल्या ओव्हरचा खेळ संपुष्टात आल्यानंतर गुणतालिकेवरती धावा पाहता आपण 1 गडी बाद 9 रन्स। ग्रामीणचा जर विचार केला ना तर निश्चितच 5वा चेंडू झाल्यानंतर 6वा चेंडू जेव्हा असतो ना त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न असतो आणि तिथे कधी कधी फलंदाजांसाठी अंगलट येतं। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे राजाने गोट टीमचा रोशन। धावा ठोकल्या होत्या टोटल 42 आणि 1 विकेट काढला होता। या आपण मॅन ऑफ द मॅचचा हकदार रोशन सालुंके, गुणवंत खेळाडू घोडगाव रायगड ठाणे ही आपण युवा जिगरबाज मॅच पाहिली। त्या संघामध्ये कर्णधारपद भूषवलं होतं रोशननं। इथे अडखळत खेळलं जातं पहिल्या ओव्हरच्या अंतिम बॉलवरती जेव्हा विकेट पडतो ना तेव्हा दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव असतो। तिथे जे प्रश्न दागलं होतं ना त्याच्यावरती उत्तरच नव्हतं खेळाडू निल्सनला आणि तिथे मात्र यष्ट्या वाकवल्या गेल्या। निल्सन मडवी बॅक टू द पवेलियन। नवीन खेळाडू येतोय बॅटिंग मार्कवर विराज, तर एका बाजूला करण बेडेकर। इथे सुंदर पद्धतीनं फटका खेळलाय। क्रिकेट रसिकांच्या ताफ्यात चेंडू सामील होतोय। मिळतील 6 रन। रणजित स्मृती चषकाचा हा ब्रँडेड षटकार। काय उत्तुंग असा फटका केला, राईट मोड द विकेट। चेंडूचा मेरिट पाहिला आणि इथे मात्र विराट कोहली रोहित मॅन शर्माची इथे आठवण करून देणारी फटकेबाजी। बॅटिंग मार्कवर किरण नोस्तो टाकतोय खेळाडू आहे आगासन टीमचा करण बेडेकर। आक्रमक होतोय। काल बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड जिंकणारा हा खेळाडू आजही त्याच दमानं, त्याच जोशानं, त्याच दहशतीनं इथे खेळताना पाहायला मिळतो। मात्र रोखावं लागेल। गोलंदाज येतोय जितिकेश, नावामध्ये जीत हा शब्द दडलाय, त्याला वाखाणण्याचं जो कार्य सफर करावं लागेल। इथे चेंडू स्किट होतोय, थोडीशी दुखापत जाणवतीये आणि फलंदाज सुद्धा त्याच्यापर्यंत जातोय। ही आहे खेळाडू वृत्ती। फर्स्ट एड किट, प्रथमोपचार पेटी आपण तात्काळ मैदानामध्ये घेऊन जा डॉक्टर। इथे थोडीशी दुखापत जाणवतीये, तर अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असे खेळाडू दुखापतग्रस्त होताना पाहतो आपण। कारण जेव्हा आपण गोलंदाजीसाठी जात असतात इथे पाऊलं मागे पुढे झाली ना तर पायामध्ये क्रॅम्प येतो आणि तेच इथे घडलं जाते। सन्माननीय अतिथीगण राजेंद्रजी मात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब मानांकन इथे दिलं जाईल। एक स्टार खेळाडू राजाराणी गोट टीमचा रोशन सालुंकेनं आज रोशनाई प्रस्थापित केली। ठाणे जिल्ह्यामध्ये येत असताना रायगडातील घोडगावातील हा खेळाडू चमकला। काल चमकला होता केवाले गावचा सितारा, खऱ्या अर्थानं अप्रतिम खेळी राहिली होती। गणेश पारवे ज्याने स्वप्नातील मोटर बाईक जिंकली होती भोईर चषकामध्ये कालच्या दिवसात आणि तो संघ ठरला होता चॅम्पियन। अरुणजी पाटील यांचे इथे शुभागमन। 40+ चे चित्ता म्हणून ज्यांना गणलं जातं अशी इथे माहिती दिली जाते। कॉम बॉक्स मध्ये आमचे प्रियम मित्र सुमितजी म्हात्रे असतील, त्यानंतर आतिश पाटील अप्रतिम स्कोरिंग इथे साकार करतायत। गोलंदाज जितिकेशच्या दुसऱ्या चेंडूवरती अप्रतिम आपण चपराक पाहिली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 15 रन्स। समोर बॅटिंग मार्ग सज्ज आहे करण बेडेकर। चला आपण गेम थोडीशी स्लो केली आहे, फास्ट खेळा आपण, जास्तीत जास्त वेळ इथे दबडला जातो। गोलंदाज सज्ज झालाय।
फुलरलेनचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा फटका परावर्तित होतोय. तिथे पाहायला मिळते एक रन. स्ट्राईक आता रोटेट झाली. खेळाडू पाहायला मिळेल विराज आणि त्याचं अधिराज इथे पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. अप्रतिम मॅच घडली जाईल. हा उत्तरार्ध सुमित खूप काही इम्पॉर्टंट असेल कारण आगासन आणि बेतवडे हे दोन संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि दोन संघ जेव्हा ताकदवर एकमेकांसमोर खेळतायत ना तेव्हा मॅच रंगतदार पाहायला मिळते अंतिम टप्प्यापर्यंत. ठाणे जिल्ह्यातील दोन दादा संघ आज एकमेकांसमोर कात टाकताना पाहायला मिळत आहेत आणि इथे बेतवडे संघ फिल्डिंगच्या माध्यमातून वेल खर्ची करतो कारण खर्ची करणं सुद्धा गरजेचं असतं कारण विकेट खूप महत्त्वाचे असतात. एखादा गडी गारद जेव्हा होतो ना तेव्हा मोमेंट पूर्ण चेंज होऊ शकतो आणि ते जाणलं जातं. इथे बॅक टू द बॉलर. हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची मात्र पकड केली जाते आणि तात्काळ डॉट बॉलची मात्र समाप्ती झाली. या ओव्हरमधील चेंडू सफर झाले. जितिकेश या गोलंदाजाचे टोटल 4 आणि 4 चेंडूमध्ये 1 षटकार आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट आणि 1 सिंगल रन्स या गोलंदाजानं खर्च केले. नेक्स्ट बॉल. इथे प्रहार केलाय डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू प्रस्थापित होतोय. फिल्डर आहे तैनात. आवाक्याच्या बाहेर रणजित स्मृती चषकाचा हा ब्रँडेड चौकार. अप्रतिम फटका खेळला. बॅटिंग मार्कर होते करण विराज होते आणि अप्रतिम खेळाची उपाययोजना या खेळाडूकडून पाहायला मिळते. चांगली चपराक लगावली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा आपण गुणतालिकेवरती पाहता. दुपारचं हे सत्र तडाखेबंद लढत आहे. दोन संघ तितक्या जोखमेनं जोशानं इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. आगासन टीमनं कालचा दिवस अक्षरशः गाजवला. बेतवडे टीमला आज ही खेळाची उपाययोजना आखावीची. इथे उत्तुंग असा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर तैनात आणि तिथे झेल सोडलाय. अजय हा झेल खूप काही इम्पॉर्टंट होता. झटका क्रमांक लागला असता तो आगासन टीमला दुसरा आणि इथे झेल मात्र जमिनीला भूदान होताना पाहिला. पहिल्या 2 ओव्हरचा कार्यकाल समाप्त आणि 2 ओव्हरच्या खेळीनंतर आगासन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 22 रन. दोन ओव्हर मध्ये 22 धावा इथे लागल्या. विराज आणि करण ही आपण जोडी पाहता. या जोडीला एक विराट इनिंग इथे खेळायची असं मानस इथे दिसतंय कारण सावध फटके खेळत होते. त्यानंतर हा फटका चुकला होता. तिथे अजयनं झेल सोडला. गोलंदाज तयार. राईट मोड द विकेट. अतिशय विस्फोटक हा फटका तोप त्यांना लागली आणि चौकात तिथे ठोकला. 4 रन्स येत आहेत. आक्रमक पद्धतीनं ट्रॅकिंग शॉट इथे खेळला आणि धावसंख्याचं अग्निडोंब आता उसळले. टोटल धावा जाऊन पोहोचतायत 26 रन्स. 1 विकेट लॉस. ओम साई आगासन. आगासन टीमला नंबर 1 खेळ साकार करायचंय तर बेतवडे टीमला आक्रमक पद्धतीने धावा इथे रोखायच्या आहेत कारण त्या संघामध्ये धुरंधर गोलंदाजांचा भरणा आहे. तोफा त्यांना दागाव्या लागतील. गोलंदाज तयार. तानाजीवरती इथे प्रहारबाजी. वाजी क्याजी. चेंडू सीमा पार 4Gच्या स्पीडनं चौकार. चौकारबाजी मात्र जारी आहे. आक्रमक फटके खेळले जात आहेत आणि अप्रतिम खेळाची उपाययोजना एक चांगली उत्पत्ती पाहायला मिळते. धावसंख्या आक्रमक आणि फक्त आक्रमक होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पाहायला मिळतं 3रं आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपण पाहतो चौकार. चौके पे चौका. चौके पे चौका. हीरो बनने का मौका आहे. खेळाडू बॅटिंग मार्क सज्ज असताना करण
अप्रतिम फटके आपल्या भात्यातून पेशकश केले. चेंडूचा मेरिट पाहून खेळ इथे आखला जातो. गोलंदाज तानाजी तयार. इथे पा मजबूत फटका खेळायचा होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक धावतायत. तोपर्यंत फक्त आपण धावा पाहतो या बॉलवरती. ते निश्चितच सिंगल. एकच रन पाहिले आपण या बॉलवरती. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 चेंडूंमध्ये खूप साऱ्या धावा खर्चिक झाल्या. टोटल आल्या होत्या 8 आणि या बॉलवरती फक्त सिंगल. एक कमालीची वापसी या खेळाडूनं इथे दाखवली आपल्या संघासाठी. बेतवडे बना मागासन ही आपण मॅच पाहता. प्रहार केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावले आणि तिथे 2 फलंदाजांकडून 2 धावा प्राप्त झाल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. खेळपट्टीच्या मधोमध कशा पद्धतीने वेगवान धावायचं ना हे एक खेळाडू इथे दाखवत आहेत. निल्सन मडवी बाद झाल्यानंतर करण आणि विराजनं संघाला सावरलं. पहिल्या इनिंग दरम्यान ऑफ ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू विस्थापित होत असताना इथे एका खेळाडूला माघारी जावं लागेल. कम्युनिकेशन गॅप तालमेल नव्हतं आणि एक खेळाडू मात्र रनआउटच्या स्वरूपानं माघारी. दुसरा दे धक्का ओम साई 11 आगासन टीमला. इथे थोडीशी आपण चुकी पाहता. यातून खूप मोठी भुगतान मात्र भरावी लागेल ओम साई आगासन टीमला. कारण तालमेल नव्हतं. एकाच पटरीवरती 2 गाड्या आल्या आणि अपघात मात्र निश्चितच घडलं गेलं. तिथे रनआउटच्या स्वरूपानं विकेटचं बदल. एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमधील. चौतीस धावा आपण गुणतालिकेवरती पाहता. गोलंदाज तयार. इथे शांत पद्धतीने हा फटका खेळला. सावध पवित्रा पाहायला मिळतो. धोका आहे आणि 2 रन्स इथे चपलाईने प्राप्त झाल्या आणि पहिल्या 3 ओव्हरचा कालखंड इथे लोटला गेला आणि 2 गडी बाद ओम साई आगासन संघ जाऊन पोहोचतोय. टोटल 36 रन. तीन ओव्हरचा खेळ. ड्रिंक टाइम पाहता आपण आणि जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा मात्र भडीमार. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. इथे परीक्षा सुरू आहेत आणि त्या कारणास्तव काही काळ संगीताला इथे बंदी आहे आणि 3 वाजल्यानंतर आमचे डीजे ऑन फायर होतील आणि संगीताची मेजवानी त्यांच्या वतीनं इथे प्रस्तावित केली जाईल. कारण संगीताला क्रिकेटमध्ये खूप काही महत्त्व आहे, जीवनामध्ये महत्त्व आहे. कारण सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न एक क्रिकेटचे भगवान यांनी एक मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, मी जेव्हा जेव्हा टेन्शनमध्ये असायचो तेव्हा तेव्हा हेडफोन लावून मी संगीत ऐकायचो आणि निश्चितच संगीताला खूप महत्त्व आहे. हे निश्चितच साध्य होताना पाहायला मिळतं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 2 गडी बाद धावा गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहे. तर टोटल धावा संघटितपणे बांधणी केली जाते. 36 रन्स. 2 गडी बाद. ओम साई आगासन वर्सेस जनमान बेतवडे या 2 संघांदरम्यान हे आपण क्रिकेट पाहता. गोलंदाज येतोय नंबर 1. गोलंदाजी साकार करण्यासाठी येतोय रेवन. एक ट्रम्प कार्ड आहे. वाखाने जो गोलंदाजी त्याला साकार करायची आणि त्या जोखमीला आता सुरुवात होती. हे द्वंद्व युद्ध असेल
बॉलर आणि बॅट्समन या दोघांमध्ये. पहिल्या बॉलवरती शंकनाथ, अप्रतिम ही फटकेबाजी आणि इथे पाहायला मिळतोय उत्तुंग असा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 42 रन्स. 42 धावसंख्येचं गुलमोहर हे धावफलकावरती फुलले. काय फटका केला, चेंडूला पाहिलं, हेरलं, चेंडूचं मेरिट पाहिलं आणि त्यानंतर डीप मिडविकेटच्या डोक्यावरून हा फटका खेळला. बॅटिंग मार्कवर मनमोहित पारी खेळतोय. एका क्षणी रौद्र रूप धारण केलं. नाव आहे मोनिश, तर एका बाजूला आहे करण, ज्यानं 12 चेंडूमध्ये 25 धावा बनवल्या आपल्या वैयक्तिक कोठ्यातून. म्हणजे ही जोडी खेळपट्टीवरती फेविकॉल सारखी चिपकून बसली, तळ ठोकून बसली. हा तळ ठोकलाय कशासाठी? धावसंख्येचा अग्नी डोंब उसळण्यासाठी. गोलंदाजाला नंबर 1 कार्य करावं लागेल. रेवन तयार. रेवन ट्रॅकिंग शॉट, लगातार 2 चेंडू, 2 गगनभेदी षटकार. काय फटकेबाजी जारी आहे. ज्या पद्धतीनं करण बेडेकर आक्रमक होताना आपण पाहिला मागच्या 3 ओव्हरमध्ये आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना ओम साई आगासन टीमचा खेळाडू आक्रमक होतो. नाव आहे मोनिश. मनमोहित, अप्रतिम, अनाकलनीय, अद्भुत ही फटकेबाजी जारी करतो. कारण निल्सन मडवी आणि वीरराज हे खेळाडू माघारी गेल्यानंतर मोनिशनं संघाला सावरलं. कारण समोर त्यांच्या ताकदीचा संघ आहे. जय हनुमान बलवान संघ आहे बेतवडे आणि त्या संघासमोर धाकड अशी धावसंख्या बनवण्याचा मानस पाहायला मिळतो. गोलंदाज रेवनला लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार लागले. कमबॅक दाखवणं गरजेचं. तिसरा बॉलवरती कमबॅक दाखवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 रन झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा प्राप्त झाल्या. 5 सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जातं. कारण स्ट्राईक रोटेट होणं हे सुद्धा गरजेचं असतं आणि इथे मात्र आपल्याच खात्यामध्ये स्ट्राईक घेताना पाहायला मिळतो मोनिश, ज्याने 3 चेंडूमध्ये 14 धावा आपल्या ओम साई आगासन टीमसाठी बनवल्या. गोलंदाज रेवन वापसी इथे दाखवली. नेक्स्ट बॉल, प्रहार केलाय. अप्रतिम ही फटकेबाजी. रनआउट ऑफ द पार. इट्स अ बिग हिट. 6 षटकार. काय फटकेबाजी. चेंडूचा मेरिट पाहून खेळ आखला जातो. मोनिश मनमोहित पारी खेळतो. मनमुराद आनंद लुटतो. सहज फटके खेळतो. निश्चितच खेळाडू कक्षेतून सेट होऊन आला की काय असं वाटू लागलं आणि आता वापसी दाखवणं गरजेचं असेल गोलंदाज रेवनला. इथे प्रहार केलाय. आजच्या दिवसातील अप्रतिम फटका असेल मित्र म्हणेन. मादक सौंदर्य प्रस्थापित केलं जातं आणि टोटल धावा इथे या ओव्हरमध्ये आक्रमक पद्धतीने बनताना पाहतो. एक वेळेला 2 धावा आल्या आणि त्यानंतर 4 उत्तुंग असे षटकार. टोटल चेंडू फेकून झाले या ओव्हरमधील 5. पंच तारांकित खेळ राहिलाय. बॅटिंग मार्कवर मोनिश 5 चेंडू 26 धावा बनवतोय वैयक्तिक कोठ्यातून. त्याची उभं राहण्याची पद्धत आगली वेगळी पाहायला मिळते आणि इथे 5 झेल होऊ शकला असता. यष्टिरक्षकानं झेल हा जमिनीला भूदान केला. टोटल 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 4 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहता आपण टोटल 2 गडी बाद 62. तर नेक्स्ट मॅच असेल जयदुर्गा रोहिंजन वर्सेस राजा राणी घोट. 2 संघ आता रायगडातील एकमेकांसमोर शिकस्त देतील. एका संघाला जावं लागेल रायगडात पुन्हा एकदा आपल्या घराकडे. एक पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल. ही मॅच मात्र अप्रतिम पद्धतीनं घडली जाईल. त्यानंतर एक लढत जिंकलाय मोठी देसाई, ज्या मॅचमध्ये मयूर देवकरनं 12 चेंडूमध्ये 33 धावा ठोकल्या होत्या आणि यातून कोण जिंकेल? हु इज अ लकी गाईज, आगासन की बैतवडे? हा इतिहास मात्र पाहण्याजोग असेल. परंतु द्वितीय फेरीतील पहिली मॅच रायगडातील 2 संघ असतील रोहिंजन वर्सेस घोट. दोन्ही संघातील संघनायक आपण टॉससाठी या.
वैभवजी बेडेगर आगासन जर आपण आला असाल तर या, आपलं मनपूर्वक स्वागत. इथे प्रहार केलाय. पण या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटका ठोकेल ना त्याचा इथे विशेष सन्मान केला जाईल. कारण आमचे दिवंगत गुणवंत खेळाडू रणजितजी म्हात्रे यांनी 6 चेंडू 6 षटकार लगावले होते. एकेकाली हरहुन्नरी खेळाडू होता आणि त्याच्या नावानं ही आपण स्पर्धा पाहता. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. खऱ्या अर्थानं रणजितरावांचं कार्य अपरंपार गाजावं याकरिता जय वागेश्वर क्रिकेट संघानं हा वसा घेतलाय आणि हा वसा अविरत ते पेळतील याकरिता आपण कॉम बॉक्स कडून त्यांना शुभेच्छा देऊ. गोलंदाज तयार. अजय वरती प्रहारबाजी पाहायला मिळते. फिल्डर आहे तैनात. झेल सुटलाय. मिळतील 4 चौकार. अप्रतिम पद्धतीनं ही फटकेबाजी मात्र जारी आहे. धावसंख्या आक्रमक व्हायला लागली. धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटल 2 गडी बाद 67. 13 चेंडू 26 वरती खेळतोय करण भेडेकर. 7 चेंडू 30 धावसंख्येवरती खेळतोय मोनिश. कर्मवीर धर्मवीर जोडी ओम साई आगासन. आगासन टीमची ही जोडी नंबर 1 खेळ साकार करते आपल्या संघासाठी. आणि आता मात्र ग्रामस्थ मंडळ आगासन जो लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय ना त्यांना खूप आनंद झाला असेल. इथे आक्रमक पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 रन झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी. संधीचं सोनं. खेळाडू रनआउट. करण हा खेळाडू रन आउट होतोय. मात्र अनाकलनीय फटकेबाजी आपण ज्याच्या बॅटमधून पाहिली ज्यानं टोटल 13 चेंडू 26 धावा ठोकणारा करण बेडेकर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होतोय विनायक. एक नायक पारी त्यालाही खेळावी लागेल. चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील टोटल 3. चेंडू क्रमांक 4. 4 चान. चेंडू सीमा पार. पाहायला मिळेल षटकार. काय फटकेबाजी जारी आहे. उत्तुंग गगनभेदी ही फटकेबाजी तोफा चांगल्या पद्धतीने दागल्या जात आहेत आणि त्याच्यावरती मोहर सुद्धा चांगली लागते. चौकार षटकार हे गणित सातत्याने पाहायला मिळते. धावसंख्येचं अग्निडोंब उसळले. टोटल 3 गडी बाद 74 धावा लागल्या. गोलंदाज तयार. इथेही अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय. फिल्डर आहे तैनात. आवाक्याच्या बाहेर. मिळेल चौकार. 4 धावसंख्येचं चांदणं इथे शिंपलं गेलं. प्रत्येक बॉल वरती अटॅक अटॅक आणि फक्त अटॅक. कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला धावा आल्या तर 9. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13. तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहिल्या 14. चौथ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 26 धावसंख्येची लयलूट पाहिली. या ओव्हरमध्ये सुद्धा धावा यायला सुरुवात झाली. 5 चेंडूमध्ये टोटल 16 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अजयनं हा चेंडू इम्पॉर्टंट. हा चेंडू डॉट टाकावा लागेल मित्र म्हणेन. खूप साऱ्या धावा बनल्या मित्र म्हणेन आगासन टीमच्या. आता रोखावं लागेल. क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल आहे, ते सिद्ध करावं लागेल अजयला. मात्र फलंदाज धाकड आहे. तो फटका खेळू शकतो. मात्र चेंडू हवेमध्ये मुक्त संचार पाहिला आणि इथे विकेटचं बदन. अशा रीतीने पहिल्या इनिंगचा कार्यकाल समाप्त. पहिल्या इनिंगच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती आपण धावा पाहता. टोटल गडी बाद झाले 4 गडी बाद धावा जाऊन पोहोचतायत 79. 69 धावा 79 धावा इथे लागल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी 80 धावसंख्येची आवश्यकता. इथे मात्र रेकॉर्ड ब्रेक खेळली पाहायला मिळते.
मोठी देसाई टीमने सुद्धा रेकॉर्ड ब्रेक खेळी आखली होती. टोटल 72 धावा, परंतु तो रेकॉर्ड आता तोडीत काढले. आता बनवायच्या टोटल या उत्तरार्धामध्ये 80 धावा. तर सन्माननीय अतिथीगण रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. जयदुर्गा रोहिंजन बनाम राजा राणी घोट या दोन संघांदरम्यान हा टॉसचा कार्यक्रम इथे संपन्न केला जातो. पहिल्या पूर्वार्धामध्ये टोटल 79 धावा लागल्या आणि जिंकण्यासाठी 80 धावसंख्येची आवश्यकता आहे. ती जनमान बेतोडे टीमला दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस होतोय. टॉस बॉक्स मध्ये टॉस जिंकलाय सुनील सालुंके अर्थातच राजा राणी घोट टीमनं. पुढची मॅच मात्र मैत्रीपूर्वक असेल. दोन संघ आहेत पनवेल मधील रायगडातील राजा राणी घोट वर्सेस जयदुर्गा रोहिंजन. तर खेळाचा उत्तरार्ध पाहायला मिळेल. उत्तरार्धामध्ये बनवायच्या टोटल 80 रन्स आणि आपण पाहूया कॉम बॉक्स मध्ये करंजी काळन. थँक्यू सो मच रोशन. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित स्वर्गीय रणजित म्हात्रे स्मृती चषक 2022 पर्व पहिली फेरी आणि सामना शेवटचा पहिल्या फेरीमधला बेतवडेच्या विरोधात अन्वी स्टार होमसे आघासन या दोन संघांमध्ये. महेश मडवीचे बोपरचे आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतो. अन्वी स्टार होमसे आघासन. सामन्याला होतो सुरुवात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावा उभारलेल्या आहेत. आघासनने 79 आणि 80चं टार्गेट ठेवलेलं आहे. पहिला चेंडू वेज आहे. गॅप मधून पाठीमागे निघत होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बाहेर निघत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अभय त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 रन आणि अर्थातच धाव फलकाचं खातं. दुपारचे प्रखर ऊन, उन्हाचा तडाखा, टेम्परेचर भरपूर हाय होत असताना आपण बघतो दुपारच्या सत्रामध्ये, आणि तेवढंच रात्री खाली येत असताना देखील आपण बघतो. 80चं टार्गेट. 16.00 आस्किंग रन रेट. केजू पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये समोर फलंदाज धीरज स्टेप आउट झाले. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. ओ या ठिकाणी चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. प्रयत्न चांगले होते. क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर मिड ऑफला सिद्धेश बाहेर निघाले होते. एक उंच उडी घेतली त्याने, एका हाताने त्या ठिकाणी हाफ चान्सला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. ते कॅच ड्रॉप झाले. पाठीमागून विराज तितक्याच वेगाने लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला पोहोचले होते. 2 रन्स मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय. गुड एफर्ट्स फ्रॉम सिद्धेश. धावा 3. धीरज आणि आघाडीला अजय पाटील ही जोडी आहे. ओपनिंग पेअर ऑन साइडला
स्लॉट मध्ये आलाय चेंडू आणि चाललाय तो या प्लॉटच्या बाहेर वेगाचं उत्तर वेगाने मिड विकेट सीमा पार षटकार. ओव्हर द विकेटने आले इन स्विंगर होता ऑफ स्टंपला चेंडू आणि बरोबर बॅट वरती मिळल झाला आणि हवेमधून फ्लावत असताना गेला तो अर्थातच मिड विकेट सीमा पार. 9 धावा खाली बसलाय आणि या ठिकाणी जे आमच्या 12th मॅनचं प्रेडिक्शन होतं ते प्रेडिक्शन यशस्वी झालं. ते अगोदरच बसले होते की खाली बसून आता या ठिकाणी प्रयत्न करणार धीरज. सो 12th मॅन आमचे या ठिकाणी नक्कीच चांगलं प्रेडिक्शन करत असताना पाहायला मिळतं. तेवढा चांगला चेंडू केजोचा आपण बघितला फॉलो करत असताना फलंदाजाला खोलवर टप्प्याचा 1 रन त्या ठिकाणी मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतो शफल झालं ते स्कूप करण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा घेतली त्यानंतर पायावरती आदळला चेंडू 1 रन मिळते. पायावरती आदळला लेग बाय सॉरी 10 धावा. आडवा बॅट त्या ठिकाणी मिड ऑन मध्ये धीरजने क्रीज सोडली आहे डायरेक्ट हिट हुकलं त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज अर्थातच बाद झाले असते आणि मिड ऑनला त्या ठिकाणी सिद्धेश कडून ते हिट हुकलं आणि सुखरूपपणे बचावला तो धीरज. धावा 10 षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. केजू वेग ही त्याच्या गोलंदाजीमधली ओळख हे त्याचं वैशिष्ट्य. शेवटचा चेंडू समोर अजय फुल टॉस आहे डाऊन द ग्राउंड ऑन ड्राईव्ह आहे हा फटका. ऑर्थॉडॉक्स लॉंगला वेगाने येतो ओमकार पायाचा सायन अडवण्याचा त्याचा प्रयत्न फसलाय. भरपूर मोठी चेस होती अखेर असं वाटलं की पायाच्या सायने अडवतोय की काय चेंडूला परंतु पायाला ब्रश झाला चेंडू आणि गेला तो सीमा रेषेच्या बाहेर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय फुल टॉस होता वळून त्याला बॅट फिरली होती थोड्या हातामध्ये आणि त्या कारण ऑर्थोडॉक्स लॉंगन यावेळेला हे क्षेत्र चेंडूने निवडलं होतं. पायाला लागला त्या ठिकाणी ओमकारचा चेंडू परंतु वेग होता आणि तरी देखील चेंडू गेला तो सीमा रेषेच्या बाहेर. पहिलं षटक संपन्न धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 14. 16चा आस्किंग रन रेट मेंटेन या ठिकाणी करू शकले नसले तरी नक्कीच धावा या ठिकाणी आपण बघतोय झालेल्या आहेत त्या 14 धावा. पहिल्या डावाकडे आपण जाऊयात. पहिल्या डावामध्ये करण बेडेकर आघाडीला आले होते. 11 चेंडूंचा सामना करत असताना 26 धावसंख्येचे बारदार योगदान. शून्यावरती नेल्सन बाद झाला त्यानंतर विराज आला आणि विराजने 6 चेंडूंचा सामना करत असताना योगदान त्याने 8 धावसंख्येचं दिलं तर आलेला 4थ्या क्रमांकावरती मोनिश त्याचा तडाखा पाहायला मिळाला. 11 चेंडूंमध्ये 42ची त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 42 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंगच्या इनिंगने 79 गाठून दिल्या त्या अन्वी स्टार ओमसे आगा सिंधा. पुढच्या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झालेला आहे. जयदुर्गा रोहिंजन आणि त्यांच्या विरोधात संघ आपण बघू शकाल तो राजा राणी क्रिकेट संघ घोट. 2 ताकदवान संघ जे संघ दोन्ही आपल्या वेगामध्ये क्वचितच आपल्याला पाहायला मिळतात. सो घोटने पहिला सामना जिंकला त्यांनी परास्त केलं ते वडोली सीला आणि जयदुर्गा रोहिंजनने परास्त केले चिकनगरला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक कटआउट शावरतून हा चेंडू सीमा पार धीरजने ठोकलाय. डावामधला आणखी एक षटकार. मोठ्या बॅकलिपनं यावेळेला हा फटका पाहायला मिळाला. ऑफस्टंपचा बाहेर होता चेंडू हलकेसे बाहेर निघाले आणि बरोबर बॅटचा फ्लो खांद्यावरती येत असताना पाहायला मिळाला. चांगला फटका ज्या फटक्यामध्ये टायमिंग सुरेख होतं. ओव्हर द विकेटने आले नागराज. पहिला चेंडू होता ऑफस्टंपला अगदी आपण बघू शकाल व्हाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या दिशेने वाटचाल करणारा चेंडू होता परंतु त्याच्यामध्ये उभा धीरज त्या धीरजने चेंडूला जसा आला तसा समोरच्या एंडला लॉंग ऑनला त्यांनी पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने धावफलक आपण बघतोय 20 वरती टीट फॉर टॅट ठोसास ठोसा पाहायला मिळतो धीरजचा. धीरज भोईर आतापर्यंत सामना केला धीरजने 4 चेंडूंचा आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत त्या धावा 14. तयार होतात नागराज. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड भरपूर उंच आणि तितकाच लांब यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. दोन नेत्रदीपक षटकार
ज्या षटकारांनी आता धोक्याची घंटा वाजवली आहे ती समोरच्या संघासाठी. धीरज हवेमध्ये खेळले, इनफिल्डला भेदून हवेमध्ये हा चेंडू डीप मध्ये चालला, डायव्हर्ट झालाय. दीपेश कबा पॉइंटला धावतात त्या ठिकाणी. विनायक उचलून त्यांनी बॅकिंगला आलेल्या क्षेत्ररक्षकाकडे दिला चेंडू थ्रो करण्यासाठी, कारण बॉडीचा बॅलन्स त्यांना सावरायचा होता, फिरायचं होतं. तो वेळ जाईल त्याच कारणास्तव विनायकने जसा चेंडू त्याच्या हातामध्ये आला बॅकिंगला आलेल्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने फेकला. अभयने उचलून त्यानंतर फेक केली. इनफिल्डमध्ये आपण बघू शकाल 3 क्षेत्ररक्षक केजू सोबत विनायक आणि अभय धावत होते चेंडू मागे. विनायकच्या हातामध्ये जसा चेंडू आला दीपेश कबा पॉइंटला ते होते, फेक करून धावा तोपर्यंत मिळतात त्या 2. पुन्हा एकदा नागराजच्या विरोधात धीरज आडव्या बॅटने वळवलाय, चांगला फटका मनगडच्या साहाय्यानं स्क्वेअर लेग मध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये अडवलं चेंडू. दुसरा प्रयत्न फेक होते आणि तोपर्यंत धीरज देखील पोहोचला. गुड रनिंग. धीरज कॉन्फिडेंटली बॅटिंग करतात. जरी 80 धावा असल्या तरी त्या उभारण्याचा माझ्यामध्ये ती धमक आहे, ती कुवत आहे आणि त्याच प्रयत्नाने त्याच आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतो. धावा धावफलकावरती 30. 1.4 ओव्हर आतापर्यंत कंप्लीट. पॉवर प्ले मधले 2 चेंडू जुनी शिल्लक. आहा, गुडघा टेकवलाय भरपूर उंच आणि हा लांब पल्ल्याचा आणखी एक भव्य षटकार. षटकार आज धीरज भरपूर धावसंख्येचा भुकेला पाहायला मिळतोय. 36 वरती आतापर्यंत धावफलक. बेतवडेचं लुवा फुलटस होता, बॅटची कडे घेतल्या थर्डमॅनला, गती थोडी कमी झाली. कुणालने त्या ठिकाणी अडवलं चेंडूला आणि उचलून फेक करतोय. स्ट्राईक धीरजकडे असेल ही चांगली बाब. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि इथे आपण बघतोय नाबाद धावसंख्या पाहायला मिळते ती बेतवडे संघाची 37 या आकड्यावरती. मोठ्या संख्येने ऑनलाईन देखील प्रेक्षक जुळलेले आहेत. तितकेच प्रेक्षक दोन्ही संघांचे आहेत तर तितकेच न्यूट्रल प्रेक्षक देखील आपण बघू शकाल. आतापर्यंत आपण बघू शकाल 1000च्या वरती ऑनलाईन प्रेक्षक जुळलेले आहेत. 21 आपण बघतोय 18 चेंडू 43 समीकरण आहे. जी इनिंग सुरुवात केली होती करण बेडेकरने ती इनिंग धीरजने नक्कीच केली आहे, परंतु जो शेवट मोनिशने केला होता तो शेवट देखील त्याला करावा लागेल. 9 मध्ये आतापर्यंत 31 नाबाद त्याची खेळी. पाण्याचं सेवन करतात. अजय एक सिनियर आहेत, सो अजय या ठिकाणी मोटिवेट करण्याचं काम करतील, या ठिकाणी गाईड करण्याचं काम करतील धीरजला. परंतु धीरजला असं वाटतंय आता गाईड करण्याचं काम नसेल अजयला, कारण त्याने कॉन्फिडंटली जी बॅटिंग केली आहे त्याच आत्मविश्वासाने फक्त अजय त्याला सांगेल की अशीच तू बॅटिंग करत राहा आणि अवश्य आपण 80चा पाठलाग करू. दुसऱ्या बाजूने केजूने पहिलं षटक हाताळलं ज्यामध्ये धावा त्यांनी खर्च केल्या होत्या त्या 14 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये नागराज जसाला समोरच्या एंडकडून त्यांनी 23 खर्च केला. 2 षटकांमध्ये धावा 37 वरती पोहोचलेल्या आहेत आणि लगेचच आता आमंत्रण करण्यात येते ते गोलंदाजीसाठी या संघाचा एक चांगला गोलंदाज विराज मुंडे. दोघेही यंगस्टर, सो हे बॅटल आता रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. जसं अग्रेशन आपण बघितलं तो धीरज असेल स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत नॉट आउट 31 वरती ते खेळत आहेत, तर विराज या संघाचा एक चांगला वेगवान गोलंदाज बॉलिंग मार्क वरती होतोय तयार. ऑन साइडला 3, डीप मध्ये लॉंग ऑन सोबत आपण बघतोय काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग. ऑफ साइडला 2 स्वीपर कव्हर सोबत वाईड ऑफ लॉंग ऑफ. हाफ ट्रॅकर होता. वेग विराची देखील ओळख आहे, परंतु आपण बघतोय जास्त बाहेर ऑफ स्टंपचा आणि टेक ऑफ होणारा चेंडू वाईट बॉल माफ करा. सो 100 या ठिकाणी मिळते आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले पुढे. 38 वरती ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आपण बघतोय विराजला. विराज मुंडे धीरज भोईरच्या विरोधात. एज आहे संधी विराज ज्यासाठी आलाय आणि गोलंदाज माफ करा यष्टीरक्षकाचं कौतुक करेन ज्या वेगाने धावत आले होते त्या ठिकाणी निल्सन. भरपूर पॉवर त्यांनी जनरेट केली होती धावत असताना, परंतु चेंडूपर्यंत पोहोचले शेवटच्या क्षणाला. आता मधून चेंडू निसटला आणि जीवदान धीरज भोईरला. नसीब बहादुर का साथ देते आणि ते नशीब या ठिकाणी आपण बघितलं ते धीरज भोईरचं जो मात्र बचावला. धावा 39. 32 नॉट आउट. धीरज स्ट्रायकिंग एंडला अजय. विराज ऑन साइडला वळवलाय, टायमिंग प्रॉपर नव्हतं. ड्राईव्ह झाला चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये ओमकार कडून मिसफील्ड. सेकंडचा कॉल आणि 2 धावा.
या ठिकाणी नक्कीच मिळत आहेत. वेगाने एक रन कंप्लीट केली आणि त्याचं ते प्रेशर होतं ते मात्र फिल्डिंग करणाऱ्या या फिल्डरवरती आणि त्याचा फायदा झाला तो दोन्ही फलंदाजांना अर्थातच बेतवडे संघाला. फर्स्ट राऊंड वेगाने कंप्लीट केल्यानंतर थोडंसं दडपण आलं ते ओमकारवरती देखील. चेंडू निसटल्याबरोबर सेकंड रन झाली ती कंप्लीट. 41 विराज आफ्टर करत उकळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला भेदून एज घेतली, गॅप मधून हा चेंडू चाललाय फाईन लेग सीमा पार. 4 आखूड टप्प्याचा चेंडू आला, बॅटच्या खालच्या भागाला लागला आणि 1-4 दी ओव्हर. येस, गोलंदाजाला सांगतात अंपायर च्या ठिकाणी हुक करत असताना आपण बघितलं त्या ठिकाणी बॅटची एज घेतली, शॉट फाईन लेगला भेदून डीप फाईन लेग सीमा पार. 45 इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 15 मध्ये बनवायचे आहेत 35. तयार होत आहेत विराज अजयच्या विरोधात. ऑफस्टंपचा बाहेर होता, यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय. ऑफस्टंपचा बाहेर अजय देखील निघाले होते, परंतु एक चांगला चेंडू जो पॉपिंग क्रीज मध्ये पडला आणि वाईड यॉर्करचं काम केलं या चेंडूने. चांगला चेंडू, अलीकडच्या काळामधलं गोलंदाजांचं प्रमुख अस्त्र वाईड यॉर्कर. डॉट निर्धाव. 14 चेंडू आणि 14 मध्ये आता बनवायचा आहेत आपण बघतोय त्या 35 धावा. सामना खेचलाय दोन्ही यंगस्टर, दोन्ही सलामी वीरांनी, खास करून धीरजने 10 चेंडू 32 नॉट आउट, दुसऱ्या बाजूने 6 चेंडू 11 नॉट आउट. अजय विकेट मिळवायचे, पहिला ब्रेक थ्रू मिळवायचा आहे अन्विस चारोमचा आगासनला. फुलर लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कडा घेऊन हा चेंडू शॉट बॅकवर्ड गलीमध्ये. 1 रन त्या ठिकाणी नक्कीच मिळते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे विराच्या षटकामधला आणि स्ट्रायकिंग एंडला धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना 46 वरती समीकरण 13 चेंडू आणि 13 मध्ये बनवायचा धावा आपण बघतोय त्या 34. जे आस्किंग रन रेट 16 होतं त्या आस्किंग रन रेट अजूनही तेच कायम आहे. या चेंडूवरती किती धावा येतील? 13 चेंडू 34 विराजच्या विरोधात धीरज भोईर. ऑफ स्टंपचा बाहेर होता या ठिकाणी, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवण्यात आलं चेंडूला. एक चौकार जरूर आला, परंतु हे षटक राहिलं कमबॅक करणार ते विराज मुंडे. चौघ्या 9 धावा या षटकामध्ये आल्या आणि इथे आपण बघतोय या षटकाची सांगता झाली. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक 12 मध्ये. आता 16चं जे आस्किंग रन रेट ते जाऊन पोहोचलं 17 वरती. 34 अजूनही बनवायचं आहे. दोघांमध्ये पार्टनरशिप आता रमलेली तुम्हाला पाहायला मिळेल. ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल. आगास संघाने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली, त्यांचा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजेच ब्ल्यू कलरचा. त्या ठिकाणी आपण बघतो पहिल्या षटकामध्ये 9 होता, ॲज अ कम्पेअर 14 तुम्हाला पाहायला मिळाला बेतवडेचा. दुसऱ्या षटकामध्ये 22 वरती धावफलक पोहोचला आगासनचा, ॲज अ कम्पेअर बेतवडे 37. तिसऱ्या षटकामध्ये 36 आगासन, 46 बेतवडे. आणि जसं चौथ्या षटकामध्ये आगासन 62 वरती पोहोचला होता आणि त्यानंतर 79. सो आता जो ग्राफ 2 षटकांमध्ये भरपूर उंच गेला, जी मोनिशने बॅटिंग केली त्या खेळीला उत्तर द्यायचं आहे. करणने जी खेळी केली आघाडीला येत असताना सुरुवात करून दिली होती, ती सुरुवात तर नक्कीच धीरज आणि अजयने करून दिली. 12 चेंडू इंटरवल, दुसऱ्या डावाचा इंटरवल तुम्हाला पाहायला मिळाला, मध्यांतर तुम्हाला पाहायला मिळालं, ज्यामध्ये बरीचशी रणनीती. आता चर्चासत्र झालेलं आहे ते अन्विस सारोमचे आगासनचं. आणि पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने पहिलं षटक पडले. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. कास्ट करते ऑनलाईन, आता बरेचसे व्ह्यूअर्स अजूनही वाढलेले आहेत. धावा आपण बघतो एकंदरीत आता 46 नाबाद आहे. ती जमेशी बाजू आहे, म्हणजे पॅव्हेलियन मध्ये अजूनही जे टॉप ऑर्डर मध्ये त्यांचे फलंदाज आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील, शिल्लक आहेत उतरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. केजू राऊंड विकेटने पहिला चेंडू ऑन साइडला, यावेळेला वळवण्याचा प्रयत्न. स्वतःवरती नाराज आहेत अजय, त्या ठिकाणी स्पॉटकडे बघत राहिलेत. पहिला चेंडू केजूचा येतोय निर्धाव. हे षटक भरपूर काही सांगून जाणार आहे. या षटकामध्ये किती धावा येतील केजू यासाठीच आला. धावसंख्येचं अंतर त्याला जास्तीत जास्त ठेवायचं आहे शेवटच्या षटकामध्ये. 11 मध्ये 34 रिक्वायर्ड, रिमेनिंग 11. ऑन साइड वळवलाय,
स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी करण बेडेकर थोडंसं फंबल झालंय. सेकंडचा कॉल आहे. अजय धावतोय. शेवटला थांबवलं धीरजला. चांगला कॉल. फेकी त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला येत होता आणि त्या कारणास्तव एका धावेवरती समाधान मानण्यास भाग पाडलं. आणि त्या ठिकाणी आपण बघतो 1 धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 47 वरती. ज्यांचं नुकतंच आगमन होतंय ते आमचे मान्यवर आदरणीय श्री निलेशजी पाटील साहेब, जे आमचे सभेचे समाजसेवक आहेत आणि त्यांच्या समवेत तुम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजेच आमचे आकाश दादा आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बॅटवरती मिळवला नव्हता. चेंडू चाललाय तो ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये. करण वेगाने आलाय आणि यावेळेला चुकी नसेल. उचलून फेक करतात. आता एक रन फक्त मिळते. किजूने 3 मध्ये फक्त 2 खर्च केलेला आहेत. धावसंख्येला आता थोडी लगाम आपल्याला पाहायला मिळते. 48 वरती धावसंख्या. 9 चेंडूमध्ये 32. 32 रिक्वायर्ड. 9 चेंडूंमध्ये 79 बनवल्या आणि असं वाटलं की कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. एवढ्या धावा बघून बेतवडे डॉमिनेट होईल, परंतु असं होत सुरुवात केली आहे अगोदर. आणि आता हा तडाखा पाहायला मिळाला. जो पाटीलचा 6 षटकार. राऊंड द विकेटने आले आणि चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत असताना टायमिंग प्रॉपर. सरळ चेंडू गेला तो मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकाराने पुन्हा कमबॅक. 54 वरती धावफलक. समीकरण 26 गरज 8 चेंडूंमध्ये. राऊंड विकेटने पुन्हा एकदा केजू एज त्या ठिकाणी चालला चेंडू गरंगत. फर्स्ट रन कंप्लीट होईल. डीप मधून क्षेत्राच्या वेगाने. सेकंडचा कॉल आहे. अजय धावतोय. फेकी स्ट्रायकिंग एंडला. चेंडू निसटला आणि रन होतीये ती कंप्लीट. आशा करतो त्या ठिकाणी अजयला दुखापत नसेल कोणते. बॅट ग्राउंडिंग करता वेळी ती बॅट त्या ठिकाणी अडकली आणि त्या कारणास्तव मात्र त्याचा बॉडीचा बॅलन्स गेलाय. परंतु जिद्दी आहेत, चिकाटीने भरलेले खेळाडू आहेत. सो आपण बघतोय या डावामध्ये त्यांची कामगिरी देखील तशी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय करण वेगाने आले. एकाच हाताने उचलला चेंडूला फेक करण्यात आले. चेंडू विकेट किपरच्या हातामधून निसटला. बॅट ग्राउंडिंग करता वेळी अटकली. त्या ठिकाणी पुढे बॅट घसरली नाही आणि त्या कारणास्तव मात्र बॉडीचा बॅलन्स गेला तो अजयचा. सेफ आहे त्या ठिकाणी ही जमेची बाजू त्यांच्या पॅव्हेलियनसाठी, बेतवडेकरांसाठी. डाव्या फलकावरती 56. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत आपण बघतो. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 80चा टार्गेट. चेंडू शिल्लक 7 मध्ये 24. 24 7 चेंडूंमध्ये. चेंडू भरपूर महत्वाचा आहे. केजूला देखील माहिती आहे समोरच्यांकडून येत आहेत. राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा तिखट यॉर्कर पाहायला मिळाला. ऑप्शनचा कसा बाहेर पडला. चेंडू ब्लॉक हॉल मध्ये. जास्त उत्तर नव्हतं अजयकडे. शेवटचा चेंडू निर्धावेनं आघासनसाठी गरजेचं होतं, कारण एका बाजूने आतापर्यंत दोघांनीही धावसंख्येची लई लूट केली. 80चा टार्गेट. धावा 56. 6 चेंडू आणि 6 मध्ये आता बनवायचा आहे धावा. आपण बघतोय त्या 24 बॅटिंग करणाऱ्या बेतवडे संघाला अन्वी स्टार ओमसाई आघासनच्या विरोधात. सहा चेंडू आणि 56 धावसंख्येची अजूनही या ठिकाणी गरज आहे. 56 झाल्यात, माफ करा, सॉरी. लक्ष थोडंसं विचलित झालं होतं, कारण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे 12th मॅन थोडेसे नक्की जोक करतात. 56 झालेले आहेत. 6-24. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, जो ऑप्शनचा बाहेर होता आणि विकेट सॅक्रिफाईस करतात. धीरज थोडासा थकवा जाणवत असेल, कारण आघाडीला येत असताना खूप चांगली बॅटिंग केली त्याने. आता बास झाले, परंतु या डावामध्ये त्याने योगदान दिलं. ते एकंदरीत 13 चेंडू आणि 33 धावसंख्येचं धीरज बोईर होत आहेत. धक्का पहिला 56 वरती. निर्णायक षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाज ओमकारच्या हातामध्ये हा चेंडू आहे. पहिला चेंडू ओमकारने निर्धाव हाताळलाय. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये 24 धावसंख्येची गरज आहे. येतात नेक्स्ट बॅट्समन जितिकेश भोईर.
एक्झाम आमची कंप्लीट झालेली आहे. सो आता संगीत तुमच्यापर्यंत पोहोचल. ओमकार हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करण्यात आला. षटकार येतोय. धावा झाला धावफलकावरती 62. चेंडू शिल्लक 4 आणि 4 मध्ये अजूनही गरज आहे त्या 18 धावसंख्येची. (62) धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजयने यासाठी स्ट्राईक घेतली आहे. धीरजची विकेट त्याने सॅक्रिफाईस केली आहे. हो खाली राहिल्या वेळेला आणि मिस झालेल्या क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न होता. या ठिकाणी अजयचा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असता तर कुठेतरी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न केला. मेरिट वरती खेळणं आता गरजेचं असेल. चेंडू शिल्लक 3 मध्ये 18. सो या ठिकाणी आपण बघितलं पहिल्या डावामध्ये गडी बाद झाले होते ते 4 विकेटच्या आधारावरती 17 धावा पुरेशा आहेत त्या बेतवडे संघाला. ऑन साइडला आता आपण बघतोय या ठिकाणी 4 लावण्यात येतात. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन कावू कॉर्नर सोबत तुम्ही बघता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि मिड विकेट. फुलर लेंथ होता. चांगला चेंडू लॉंग ऑफ मध्ये गॅप आहे मोठी. क्षेत्ररक्षक धावता त्यांचा वाक्या बाहेर चाललाय. चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करतोय सीमा पार 4. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 66. चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये अजूनही गरज आहे ती 14 धावसंख्येची. विकेटच्या आधारावरती 13 विजयासाठी पुरेशा आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप राहिला आणि त्या कारणासह मिस झाले ते फलंदाज अजय पाटील. आता आपण बघू शकाल 1 चेंडू 1 मध्ये 14. संघर्ष चांगला राहिला. धीरज अगोदर ज्यांना आपण बघितलं आणि अजय दोघांनी संघर्ष चांगला केला. अखेर संघर्ष त्यांचा संपला. 79 उभारल्यानंतर 80चं संरक्षण देखील केलं. आता ते अन्वी सारुमचे आघासने 8 लाख टीम बेतवडे धीरज पाटील आणि धीरज भोईर आणि अजय पाटीलचा संघर्ष या ठिकाणी घाम फोडणारा नक्कीच राहिला. तो आघासनला 8 लाख आपलं पार्टिसिपेट केलं त्याबद्दल जयमान अजय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई यांच्या वतीने आपला आभार आणि मी अभिनंदन करेन ते अन्वी सारुमचे आघासनचं. 79 उभारल्यानंतर त्या धावसंख्येचं त्यांनी संरक्षण देखील केलेलं आहे. आपलं अभिनंदन.